हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप सर्व खुश असाल, मजेत असाल. तर आजचा आपला टॉपिक बेनिफिट ऑफ युजिंग सनस्क्रीन. ऍक्च्युली सनस्क्रीन आपण आपल्या चेहऱ्यावर का लावली पाहिजे? आपल्याला त्याचे बेनिफिट काय मिळणार आहे? बघा, आपले खरोखर पैसे वेस्ट होणार आहे का? हा जर क्वेश्चन तुमच्या मनात येत असतील, असे खूप सारे क्वेश्चन आहेत माझ्याही मनात येत असतील आणि एक्झॅक्ट सेम क्वेश्चन जर तुमच्याही मनात येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात. घडला कधी समजायला काही. तर सनस्क्रीन लावायच्या अगोदर मी तुम्हाला बेनिफिट सांगते आणि नंतर कोणती सनस्क्रीन जी आहे तुमच्या स्किननुसार तुम्हाला जी घ्यायची आहे, कोणत्या स्किनला कोणती सनस्क्रीन सूट होते, जी कोणती सनस्क्रीन परफेक्ट राहते, मी ते तुम्हाला सजेस्ट करेन. आवडल्यास तर तुम्ही नक्की. चला तर मग अगोदर आपण बेनिफिट बघू. तर सर्वात अगोदर बेनिफिट हेच आहे की तुम्ही जर जॉब करत असणार, स्कूलमध्ये जात असणार, कॉलेजमध्ये जात असणार, तर एक्झॅक्ट तुम्हाला उन्हामध्ये जाणं पडते. सूर्याचे जे युव्ही रेज असतात ते आपल्या फेसवरती डायरेक्ट पडतात, आपल्या बॉडीवरती पडतात. याने काय होते, आपली स्किन टॅनिंग होते, काळसर प्रकारची स्किन दिसते. आणि जर तुमची स्किन ऑइली असेल तर जेव्हा आपल्या स्किन मधून ऑइल प्रोड्यूस होते, सूर्याची युव्ही रेज जी आपल्या फेसवर पडते आणि ते युव्ही रेजला काय होणार, आपल्या फेसवरचं जे ऑइल आहे ते कापणार. तुम्ही एक सपोज एक उदाहरण घेऊया. पान आहे, एक लीफ आहे, त्याच्यावरती तुम्ही थोडस ऑइल लावा आणि ते जे पान आहे ते तुम्ही उन्हामध्ये ठेवा. जसं जसं त्याची सूर्याची जी किरणे असणार ते त्या ऑइल वरती पडणार, ते ऑइल एक्झॅक्ट गरम होणार आणि गरम ते ऑइल झाल्यामुळे ते जे खालचं पान आहे ते आणखी भाजून येणार. एक्झॅक्ट सेम कंडिशन आपल्या स्किन बरोबर पण होत असते. तुमची जर ऑइली स्किन असेल तर एक्झॅक्ट तीच कंडिशन माझ्या स्किन बरोबर सुद्धा व्हायची. माझी स्किन पण सुद्धा ऑइली आणि मी काही दिवस झाले, म्हणजे मी या अगोदर कधी सनस्क्रीन यूज केलेली नाही. मी एक्झॅक्ट 2 महिन्यापासूनच सनस्क्रीन माझ्या फेसवरती यूज करत आहे आणि एक्झॅक्ट रिझल्ट मी स्वतः माझ्या फेसवरती पाहिलेले आहे. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करत आहे की ऍक्च्युली तुम्ही सनस्क्रीन जर यूज नसाल करत तर प्लीज सनस्क्रीन यूज करा. त्याने आपल्याला खूप सारे असे जे आहे बेनिफिट मिळते. तर आपल्या फेसवरचे जे ऑइल प्रोड्यूस होते ते गरम झाल्यामुळे आपली स्किन जे आहे युव्ही रेजच्या थ्रू आणि त्या ऑइल गरम झाल्याच्या थ्रू आपली स्किन डबल डॅमेज होते आणि डबल काळसर प्रकारचे दिसते. तुम्ही कधी बाहेर गेला असणार, घरून आपण व्यवस्थित मेकअप वगैरे करून जातो, सनस्क्रीन काही लावत नाही. मेकअप पावडर असेल, फाउंडेशन असेल, जे काही तुम्ही तुमच्या फेसवरती यूज करत असणार, आपण चांगल्या प्रकारचे आपल्या मनाला वाटतं की आम्ही खूप चांगला मेकअप केलेला आहे, माझ्यासारखा मेकअप कोणी करू शकत नाही आणि मी जो मेकअप केलेला आहे तो 100% 100% जो आहे तो एकदम ओके आहे आणि 100% मी माझ्या मेकअपला देणार, असं आपल्याला वाटत असणार, असं आपल्याला वाटतं. आणि मलाही काही दिवसा अगोदर असंच वाटायचं की मी जो मेकअप करते तो एकदम फर्स्ट क्लास आहे. पण असं अजिबात होत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या क्रीम यूज करत नाही तुमच्या फेसवर, तोपर्यंत तुमचा चेहरा जो आहे, त्याचा मेकअप जो आहे 100 आपण त्याला देऊ शकत नाही. आपण छान प्रकारे मेकअप करून बाहेर बाहेर जातो. मग कधी तुम्ही नोटीस केलं का, आपण जेव्हा मेकअप करून तर बाहेर पडतो, पण जेव्हा परत आपण घरी येतो तो मेकअप आपला तसा राहतो का? आपल्या फेसवरचा जो ग्लो आहे तो आपण जाताना जसा ग्लो घेऊन जातो बाहेर, तसा येताना तो ग्लो वापस येतो का आपल्या चेहऱ्यावरचा घरी येताना? तुम्ही नोटीस केलेलं असेल की काळसर प्रकारची स्किन दिसते, एकदम डॅमेज झालेली स्किन दिसते, पोर्स दिसतात, छोटे छोटे जे आपल्या फेसवरती जे दाणे असतात ते बाहेर आल्यासारखे दिसतात घामानं, पोल्युशन. तर ते दाणे आपल्या चेहऱ्यावरती दिसतात, पण ते एकदम विचित्र वाटतात पाहायला. पाहावले नाही जात. जेव्हा आपण घरी आल्यानंतर आरशात आपला चेहरा पाहतो, जेव्हा आपण तिकडून आल्यानंतर फेस वॉश करतो तेव्हा तरी कुठेतरी बरं वाटतं. तर हे कंडिशन का होते की आपण सनस्क्रीन यूज करत नाही. आपण जर सनस्क्रीन यूज केली तर आपण कदाचित बाहेर जायच्या 20 मिनिट अगोदर सनस्क्रीन यूज करायची, त्यानंतर आपण बाहेर पडायचं. जेणेकरून आपला जो फेस आहे तो डल होणार नाही आणि आपली जी स्किन आहे ती आपल्या स्वतःला डॅमेज दिसणार नाही. स्वतःला आरशात पाहावंसं वाटेल की आपण तिकडून आल्यानंतर एक्झॅक्ट सनस्क्रीनचे ते इफेक्ट आहेत, सनस्क्रीनचे जे बेनिफिट आहेत ते आपल्या चेहऱ्यावरती कसे दिसत आहे. तर हे झाले आपण सनस्क्रीन न यूज करण्याचे जे आहे ते प्रॉब्लेम्स. यांनीच आपल्या चेहऱ्यावरती येतात की ऍक्च्युली युव्ही रेज आपल्या चेहऱ्यावरती डायरेक्ट पडतात आणि त्याचे खूप सारे जे असे बॅड बॅक्टेरिया असतात ते आपल्या फेसवरती येतात ते युव्ही रेजच्या थ्रू, आणि आपण केलेला मेकअप अजिबात चांगला दिसत नाही, एकदम केकी दिसतो, एकदम पॅची दिसतो. तर तुम्हाला सनस्क्रीन तुमच्या रुटीन मध्ये नक्की ऍड करायची आहे. आणि मी गेल्या 2 महिन्यापासून सनस्क्रीन यूज करत आहे. माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकता अजिबात टॅनिंग नाहीये आणि मी या वेळेला मेकअप अजिबात केलेला नाहीये. मी ऍक्च्युली घरी असताना मेकअप अजिबात करत नाही, फक्त सनस्क्रीन लावत असते डे टाइम मध्ये आणि नाईट टाइम मध्ये
आपलं जे सिरम आहे ते लावते आणि सिरम वरतून मॉइश्चरायझर लावते, बस. ॲज इट इज असा माझं रुटीन, स्किन केअर रुटीन. जर आपण बाहेर जायचं असेल तर कदाचित मी मेकअप करून बाहेर जाते. मी घरात कधी मेकअप करत नाही. आणि मी जी सनस्क्रीन यूज करते ती मी सनस्क्रीन का यूज करायला सुरुवात केली, माझ्या इथे फोरहेड वरती आहे ती छोटे छोटे दाणे यायचे. आणि आपण जेव्हा बाहेर जातो आणि आपल्याला आपल्या चेहऱ्याला घाम येतो किंवा आपण ते पुसत राहतो, त्यानंतर आपण घरी आल्यानंतर जेव्हा आरशात बघतो, एक्झॅक्ट सेम कंडिशन माझ्या बरोबर सुद्धा व्हायची. मला एकदम व्यवस्थित नव्हतं वाटत, एकदम चांगलं नव्हतं वाटत. तर मी खूप रिसर्च केला, मी खूप रिसर्च करून माझ्यासाठी सनस्क्रीन बाय केलेली आहे. तर मी तुम्हाला माझी सनस्क्रीन दाखवते. तर ती आहे ती सनस्क्रीन. हा जो शूट करत आहे मी व्हिडिओ तो फ्रंट कॅमेऱ्याने करत आहे. मी तुम्हाला याची अक्षर कदाचित कदाचित नाही नक्कीच तुम्हाला उलटे दिसत असते, पण मी इथे बाजूला स्क्रीनशॉट टॅग करून देईल जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट क्लिअर होऊन जाईल की ऍक्च्युअली ही कोणती सनस्क्रीन आहे. तर ही आहे डर्म डॉकची सनस्क्रीन आहे. मी याबद्दल खूप काही ऐकलेलं होतं, म्हटलं एक वेळा आपण सुद्धा ट्राय करा. आणि ही माझी फर्स्टची सनस्क्रीन आहे जी मी स्वतःसाठी यूज करायसाठी मागवलेली आहे. आणि ऍक्च्युली ही सनस्क्रीन जी आहे ती मला खूप आवडलेली आहे. माझा स्किन टोन मीडियम आहे आणि माझ्या स्किन टोनला ही एकदम परफेक्ट मॅच झालेली आहे. ही डर्मडॉकची अल्ट्रा व्हायलेट सनस्क्रीन आहे. 4% नियासिनामाइड आहे विथ SPF 54 PA+. अशा प्रकारे ब्राईटनिंग सनस्क्रीन आहे. आणि आपला जो मीडियम स्किन टोन आहे, इंडियन स्किन टोन, ही याला परफेक्ट मॅच होणारी सनस्क्रीन आहे. माझं स्किन टोन एकदम फेअर नाही किंवा एकदम डल ही नाही, माझं स्किन टोन एकदम मीडियम आहे. त्यासाठी मी माझ्या स्किनच्या अकॉर्डिंग, माझ्या फेसच्या अकॉर्डिंग, माझ्या ऑइली स्किनच्या अकॉर्डिंग मी ही सनस्क्रीन जी आहे ती परचेस केलेली आहे. आणि ही सनस्क्रीन मला एवढी आवडली, थोडी संपत आलेली आहे, थोडी म्हणजे थोडीशीच राहिलेली आहे, त्याच्यात संपत आलेली आहे. आणि मी परत एकदा नेक्स्ट टाइम याला ऑर्डर करणार आहे. ही मी पर्पल ऍप वरून ऑर्डर केली होती. याची प्राइस इथे 425 दिलेली आहे, पण ते डिस्काउंट मध्ये मला 300च्या जवळपास पडलेली होती आणि मी याला तिथूनच बाय केलेली आहे. आणि याचे बेनिफिट तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघू शकता. माझ्या चेहऱ्यावरती छोटे छोटे दाणे यायचे पहिले या सनस्क्रीन लावते तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावर दाणे येत नाही. माझ्या चेहऱ्यावरती टॅनिंग सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. माझ्या चेहऱ्यावरती पहिले खूप सारी टॅनिंग होती, काळपट चेहरा दिसायचा, छोटे छोटे टॅनिंग बॉम्ब्स यायचे. पण ही सनस्क्रीन जेव्हापासून मी यूज करते तेव्हापासून मला ना टॅनिंग झालेली आहे, छोटे छोटे दाणे माझ्या फेसवरती आलेले आहे. फेसवरती नव्हते माझ्या दाणे, फोरहेड वरती यायचे. आणि तुम्ही आता बघू शकता माझ्या फोरहेड वरती अजिबात छोटे छोटे दाणे नाहीत, एकदम क्लिअर माझं फोरहेड आहे. आणि ते क्लिअर फक्त या सनस्क्रीन मुळे झालेलं आहे. मी आहे ते तुम्हाला याचं टेक्स्चर मी दाखवते. तुम्ही बघू शकता पर्पल कलर मध्ये याचं टेक्स्चर आहे. तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही इथे बघू शकता याचं टेक्स्चर. अशा प्रकारे याचं टेक्स्चर आहे.